आता निवेदिता तिथे तुम्ही पॅरेंट आहात ना, तर तुमचा ईमेल आयडी जो आहे ना, तो इथे बरं. टाकायला लागेल @gmail.com. काय होतं ना, .com. कधी हा. कधी मोबाईल वरती ओटीपी येत नाही, म्हणून ईमेलच वापरायचा. मग रिक्वेस्ट ओटीपी केली, इथे तुमचं फुल नेम, तर तुम्हाला एक ओटीपी आलाय तुमच्या ईमेल आयडी वरती. एकतर तो स्पॅम मध्ये गेला असेल, नाही तर तुम्हाला वरतीच दिसेल व्हीव्हीपी म्हणून. हा. हे झालं अकाउंट क्रिएट. आता जेव्हा इथे काही येत नाही ना, पण इथे गोल घुमतय बघा, म्हणजे हे बॅकग्राऊंडला लोड होतंय. आता काय हम्म. करायचं या ठिकाणी, दोन गोष्टी आहेत. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ना, त्याचं हा. प्रोफाईल क्रिएट करायला लागेल. आणि दुसरं प्रोफाईल पॅरेंट्सचं क्रिएट करायला लागेल. पॅरेंट्सचं का? कारण का इन्कम टॅक्स जे काही आहे ते पॅरेंट्सलाच असेल ना, मुलाला नसेल. हो. आता दीदी तुमचं हम्म. पॅन कार्ड सांगा, निवेदिता दीदी. याच्यावरती रिट्राईव्ह पॅन डिटेल्स येतं है ना, याच्यावरती हा. क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केलं ना, तर ऑटोमॅटिकली पॅन सर्व्हर वरून तो डेटा ऑटोमॅटिकली फेच होतो. कधी कधी येत नाही, तर आपल्याला ऍड्रेस वगैरे टाकायचा असतो. आता तुमचा जो अच्छा. मोबाईल नंबर आहे ना, त्याच्या आधी 91 लावायचं आणि मग त्याच्यानंतर पुढे आपला 10 अंकी नंबर टाकायचा. हो. हे एकदा टाकलं ना, की मग सेव्ह हम्म. प्रोफाईल करायचं. ही प्रोफाईल बरं. क्रिएटेड सक्सेसफुली इथं आलं एकदम अच्छा. बॉटमला राईट साईडला फाईल. आता नॉट इलिजिबल याच्यासाठी येत आहे की उत्कर्ष योगाचं जे 8 ते 13 आहे ना, ते लागू होणार नाही पॅरेंट्सला. हा. तर मग तुम्हाला इथं दुसरी प्रोफाईल क्रिएट करायची. मुलगा किंवा मुलगी ज्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं त्याचा आधार नंबर टाकून, आणि हा. इथे तुम्हाला त्यांचं जे आहे ना, इथे आधारचं फ्रंट साइड आणि बॅक साइड अपलोड करायला लागेल. मग ते हम्म. बॅकएंडला एखाद्या दिवसात त्याचं व्हेरिफिकेशन होईल आधारचं. मग ती हो का? प्रोफाईल व्हेरीफाय झाली की मग तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून तुमच्या मुलाची प्रोफाईल तुमच्याच अकाउंट मध्ये क्रिएट करा. वरदजी तुम्हाला ओळखतायत, तर तुम्ही वरदजींनी तुमच्या मुलीचं रजिस्ट्रेशन केलंय, मुलीचं आधार कार्ड वापरून ऍड प्रोफाईल केलं, पण त्यांच्या अकाउंट मध्ये. त्यांच्या अकाउंट मध्ये. बरोबर. मग ते नंतर तुमच्या अकाउंटला ऍड नाही होणार. आता इथे 2 प्रोफाईल आहेत. आता हे समजा हे पॅरेंट्सचं आहे आणि हे मुलाचं आहे है ना. मुलाचं आहे. हा हा. आपण मुलाच्या हम्म. प्रोफाईल वरती रजिस्टर क्लिक करणार. इथं जे काही हम्म. विचारतं ते आपण कम्प्लीट करायचं है ना. हम्म. प्रोसीड हम्म. टू रजिस्ट्रेशन येईल. आणि हम्म. इथं कोणत्या शेअरिंग साठी येतं की प्लीज इश्यू द रिसिप्ट इन द नेम ऑफ. इथे पॅरेंट्सचं जे नाव आहे ना, ते आपण हा. घेऊ. आणि मग प्रोसीड टू पेमेंट गेटवे केलं, ऑप्शन सिलेक्ट केलं आपण फॉर शेअरिंग. प्रोसीड टू हम्म. पेमेंट गेटवे करा. 2 स्टेप पेमेंट आहे. हा QR कोड वरती किंवा तुम्हाला कार्ड वरती तुम्ही काही ऑप्शन यूज करू शकता, याच्यात जेवढे आहेत तेवढे.